नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सध्या राज्यामध्ये सरकार स्थापनेच्या ज्या हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, त्याला खूप वेग आलेला आहे. अ, आता जी महायुतीच्या नेत्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 5 तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी 5:30 वाजता अ, तीन लोक शपथ घेतील. आता तीन अ, म्हणजे त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे. शिंदेचं नाव अजून फायनल झालेलं नाहीये, म्हणजे शिंदे शपथ घेतील की नाही हे अजून ठरलेलं नाहीये. ते संध्याकाळपर्यंत त्यांचा निर्णय ठरवणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे फडणवीसांच्या व्यतिरिक्त अजित पवार हे शपथ घेणार आहेत. परंतु अजूनही स्पष्ट झालेलं नाही की देवेंद्र फडणवीस जे शपथ घेणार आहेत ती शपथ मुख्यमंत्री पदाची असेल की उपमुख्यमंत्री पदाची असेल, ह्यावरून अजूनही काही स्पष्टता आलेली नाहीये. परंतु या सगळ्या हालचालींमध्ये राज्यपालांचं नाव जे आहे ते कुठेच आलेलं नाहीये. म्हणजे 23 तारखेला निकाल लागल्यानंतर आज 4 डिसेंबर आहे, म्हणजे जवळपास 10 ते 11 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे आणि अद्यापही राज्यपालांचं नाव आलेलं नाहीये. कुठे राज्यपालांचं एखादं स्टेटमेंट देखील आलेलं नाहीये. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राज्यपाल हे बाजूलाच राहिलेले आहेत आणि ही खूप गंभीर गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आहे, देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने आहे. राज्यपालांना बाजूला ठेवून पक्षाचे जे लोक आहेत, भाजप असेल, शिंदे असेल, अजित पवार असतील, तर ह्या लोकांकडूनच शपथविधी किंवा सरकार बनवण्याची, सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. काय हे पक्षाचं काम आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय भाजपने राज्यपालांना बाजूला ठेवून संपूर्ण संविधानिक प्रक्रिया धाब्यावर बसवली आहे का, हा एक प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे. आणि या प्रश्नावरती, ह्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी अधिकची आणि अधिकृत अशी माहिती मिळवण्यासाठी आज आपल्या सोबत अनंत कळसे सर आहेत. कळसे सरांचा वेगळा परिचय करून देण्याची आवश्यकता नाहीये. ते विधिमंडळाचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त झालेले आहेत. विधिमंडळाचं काम त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. या संपूर्ण संविधानिक प्रक्रिया काय असते, कशी असते, या संदर्भामध्ये त्यांच्याकडे माहिती आहे. म्हणजे कायदेशीर काय बाबी आहेत, त्याच्या व्यतिरिक्त प्रथा काय आहेत, परंपरा काय आहेत महाराष्ट्राच्या राज्याच्या सरकार स्थापनेच्या, त्या सर्व त्यांना माहिती आहेत. कळसे सर, तुमचं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत आहे. आणि पहिलाच प्रश्न माझा हा आहे की सरकार स्थापनेमध्ये ही जी हालचाली आता 10-11 दिवसांमध्ये सुरू झालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये जे आपले राज्यपाल आहेत ते कुठेच दिसत नाहीयेत. संविधानिक प्रक्रिया काय आहे सरकार बनवण्यासाठीची? नाही, यामध्ये एक स्पष्ट आहे संविधानामध्ये. तर हं, एकदा एखाद्या पक्षाला विधानसभेमध्ये बहुमत मिळाल्यानंतर बरोबर. त्या पक्षाने माननीय राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करावा लागतो. आणि मग माननीय राज्यपालांचा रोल पुढे सुरू होतो. कारण राज्यपाल मग ते सगळं तपासून बहुमताचा आकडा वगैरे सगळं हे करून ज्या पक्षाच्या नेत्याला अ, पक्षाला बहुमत प्राप्त झालेलं आहे त्या पक्षाच्या नेत्याला ते सत्ता स्थापनासाठी बोलवतात. आणि मग राज्यपालच माननीय मुख्यमंत्र्यांना शपथ देतात व इतर मंत्र्यांना सुद्धा माननीय राज्यपाल शपथ देतात. म्हणजे या बरोबर. प्रक्रियेमध्ये माननीय राज्यपालांचं स्थान अत्यंत संविधानिक आणि महत्वाचं आहे. आणि महत्वाचं. मागच्या घडामोडीमध्ये सर आपल्याला सर्वांना आपण बघितलेलं आहे की माननीय राज्यपालांनी स्वतःच निर्णय घेऊन बहुमताचा निर्णय घेऊन त्यावेळेस अधिवेशन बोलवलेलं होतं. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण गेलं होतं. बरोबर. पुढील हा कालखंड सर्वांनाच माहिती आहे, यावर काही वेगळं भाष्य करण्याची गरज नाही. पण बरोबर. राज्यपालांचं स्थान संविधानात्मक दृष्ट्या आपण सांगितल्याप्रमाणे महत्वाचं आहे. आणि शपथविधी मुळात मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना राज्यपाल देतात, याचाच अर्थ की राज्यपालांचं स्थान महत्वाचं आहे या शपथविधीच्या प्रक्रियेमध्ये. तर नाही, हे यामध्ये संविधानिक प्रक्रिया आहे का? म्हणजे मला हे जाणून घ्यायचं आहे की संविधानामध्ये तसे काही नियम, अटी, राज्यपालाची भूमिका काय असायला पाहिजे या संदर्भामध्ये संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे का? संविधानामध्येच हे सर्व लिहिलेलं आहे. शपथविधी कोण कोणाला द्यायची, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याला द्यायचे शपथविधी हे संविधानामध्येच दिलेलं आहे. कारण काय याच्यामध्ये एक प्रमुख आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय लोकशाही आहे, संसदीय लोकशाही आहे ही हं, ब्रिटिश वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणजे ब्रिटिश संसदीय लोकशाहीच्या धर्तीवर आधारलेली आपण त्यावेळेस अंगीकार केला. संविधानकर्त्यांनी याचा अंगीकार केला. आणि मग बरोबर. ब्रिटिश लोकशाहीमध्ये ज्या प्रथा परंपरा आहेत, हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये त्याच प्रथा परंपरा 800 वर्षाच्या लोकशाही मधल्या आपण अंगीकारल्या आपल्या संविधानामध्ये, कारण तीच बरोबर. पद्धती आहे.
त्यामुळे आपण ह्या सर्व प्रथा परंपरा त्यांच्या पाळतो. आणि सर्व लिखित आपण ठेवलेलं नाही आहे संविधानामध्ये. सर्वच गोष्टी काही लिहून ठेवलेल्या नाही आहेत. कारण संविधान सभेमध्ये सुद्धा यावर चर्चा झाली. त्यावेळेसच असं गृहीत धरलं होतं, आपण जर सगळ्याच जर प्रथा परंपरा लिहायला गेलो, तर आपलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की हे फार मोठं संविधान होईल, कदाचित हँडी होणार नाही आणि याचे कित्येक बरोबर. व्हॉल्यूम तयार होतील. त्यामुळे या बरोबर. प्रथा ज्या आहेत ब्रिटिश संविधानाच्या परंपरेच्या, या भारतीय संविधानामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणेच आपला नॉर्मली राज्यकारभार चालतो. तर या प्रथेप्रमाणे ऑफकोर्स शपथविधी तर संपूर्ण 188 आपल्या आर्टिकलमध्ये 163 164 मध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम किंवा आपली पार्लमेंटरी सिस्टीम, त्यामध्ये माननीय राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना शपथ द्यायची असते. आणि बहुमत ज्या पक्षाला असतं त्या पक्षाच्या नेत्याला ते मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून बोलवतात सत्ता स्थापनेसाठी बरोबर. बरोबर. म्हणजे जे सत्ता स्थापनेसाठीची तारीख असेल की या तारखेला हा शपथविधी होईल, किंवा अमुक वेळेत होईल, हे देखील राज्यपालाकडून घोषित होत असतं, की ते एखाद ज्या पक्षाला बहुमत मिळालंय तो पक्ष ठरवत असतो की आम्हाला कधी शपथविधी घ्यायचा आहे. नाही नाही, हे सर्व राज्यपालांचे प्रेरोगेटिव्ह आहे. कारण राज्यपाल हे घटनात्मक दृष्ट्या राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे हे बरोबर. राज्यपाल ठरवतात शपथविधी कधी द्यायची, काय द्यायची, कुणाला शपथविधी द्यायची, त्याचा कार्यक्रम कसा आखायचा, हे सर्व जे विशेषाधिकार आहे हे माननीय राज्यपालांचे किंवा राष्ट्रपतीचे आहेत. त्यामुळे हे पक्षाच्या माझा दुसरा दुसरा एक आणखीन लहानसा प्रश्न आहे ह्यालाच जोडून. जे कार्यक्रम ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार शपथविधीचा, त्या ठिकाणची पाहणी किंवा त्याचा सर्व बंदोबस्त ज्याला आपण म्हणतो, सर्व आयोजन जे आहे ते देखील राज्यपालाकडून होतं की ते बहुमत मिळालेल्या पक्षाकडून होतं? नॉर्मली काय असतं याच्यामध्ये, या संविधानामध्ये बरेचसे ग्रे एरिया आहे. म्हणजे प्रत्येक बरं. गोष्ट काही लिहून ठेवलेली नाहीये. आता का नाही, पण राजभवनामध्ये परंपरेनुसार काय होत आलेलं आहे, जरी लिहून ठेवलेलं नसलं तरी हा परंपरेनुसार काय होत आलेलं आहे, सर्व शपथविधीचं जे आयोजन आहे ते राज्यपालांच्या देखरेखीखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतं, की पार्टी ठरवते कोणाला कुठे शपथविधी घ्यायचा आहे, आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते पार्टीच्या देखरेखीखाली होतं की राज्यपालांच्या? नॉर्मली याच्यामध्ये असं आहे की राजभवनात जर शपथविधी जर कार्यक्रम ठरला असेल, तर त्या दरबार हॉलमध्ये त्याची सर्व व्यवस्था माननीय राज्यपालांकडे असते. बर. पण समजा एखाद्या पक्षाने राज्यपालांच्या अनुमतीने, ऑफकोर्स हा कार्यक्रम काही पक्षाचा कार्यक्रम नाहीये, हा राज्याचा बरोबर. कार्यक्रम आहे. आणि राज्यपालांच्या अनुमतीने जे असं ठरलं असेल की बाबा हा शपथविधी आपला आझाद मैदानावर घ्यावा, तर ऑफकोर्स राज्यपालाची अनुमती असते. आता ही नॉर्मल प्रक्रिया आहे की एक्झिक्युटिव्हची, म्हणजे त्यांनी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणा किंवा त्यांचे संबंधित मंत्री म्हणा किंवा इतर नेते म्हणा, की त्यांनी त्याची पाहणी करून तो योग्य शपथविधी झाला पाहिजे. तर हे ह्या प्रथा परंपरा आहे. हे प्रत्येक गोष्ट काही आता संविधानामध्ये काही लिहिलेली नाहीये बरोबर. त्याच्यामध्ये. नाही, असंही पण हे आपलं सर्व संविधान, असंही आपलं संविधान जे आहे ते असं म्हणतात की जगातलं सगळ्यात मोठं बृहत असं संविधान, म्हणजे लिखित स्वरूपामध्ये जे आहे ते जगातलं सगळ्यात मोठं संविधान असं म्हटलं जातं. मग मला तुम्ही जी आता माहिती दिलेली आहे आम्हाला, तर त्यानुसार असा प्रश्न आता निर्माण होतो, कारण ज्या पद्धतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीच्या तारखा सांगितल्या, आधी त्यांनी 2 डिसेंबर तारीख सांगितली, त्यानंतर मग सांगितलं की 5 डिसेंबरला शपथविधी होईल. आता तो 5 डिसेंबरला म्हणजे उद्याही होईल की नाही अजून याची काय खात्री अजून मिळालेली नाहीये, कारण ह्या सगळ्या बातम्या सूत्रांकडून येत आहेत. आता प्रेस कॉन्फरन्स झाली आणि आता ते सांगत आहेत. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की ह्या परंपरा आणि संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे हे एकंदरीत बाजूला ठेवून, राज्यपालांना बाजूला ठेवून पार्टीच्या वतीने, पक्षाच्या वतीने हे सगळे कार्यक्रम आखले गेलेत असं दिसतंय का तुम्हाला? नाही, तसं नाही आहे. पक्षाच्या वतीने आखण्याची कोणतीच गोष्ट नाही आहे. कारण कारण याच्यामध्ये पक्षाचे माननीय, प्रदेशाध्यक्ष घोषित करत आहेत, राज्यपाल कुठेच या पिक्चर मध्ये दिसलेले नाहीयेत. नाही, आता कसं आहे, हे प्रत्येक अगदी गोष्टीमध्ये तुम्ही बोलत नसाल राज्यपालांनी तरी सूचक विधान तुम्ही करूच शकता. नाही, हे हा प्रेरोगेटिव्ह राज्यपालांचाच आहे आणि राज्यपालांच्या कार्यालयाने या सर्व बाबी हाताळल्या पाहिजे. हे आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण काही गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये. कारण शेवटी महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि शपथविधीची तारीख वगैरे किंवा प्लेस वगैरे, जागा वगैरे, हे माननीय राज्यपालांच्या अनुमतीनेच सगळं झालेलं आहे, याची मला खात्री आहे. कारण मग ते जागा त्यातली व्यवस्था, कारण या कार्यक्रमाला अत्यंत महनीय पाहुणे म्हणजे माननीय स्वतः
पंतप्रधान प्रधानमंत्री येतात, येत आहेत, अर्थमंत्री प्रधानमंत्री येत आहेत येत आहेत, देशाच्या, बरोबर आहे. अर्थमंत्री आणि वेगवेगळे महत्वाचे मंत्री येतात. त्यामुळे बरोबर. ही जबाबदारी तशी शासनाची पडते. तर त्यांची उत्तम प्रकारे व्यवस्था केली गेली पाहिजे. त्यांची आसन व्यवस्था असेल, मंडप असेल, तर इतर जे काही आपली सोशल मीडियाची व्यवस्था असेल, ती सगळी उत्तम प्रकारे झाली पाहिजे. त्यामुळे इथे शासनाचा सुद्धा सहभाग महत्वाचा आहे. तर त्याच कारणाने हे मंत्री किंवा इतर आता सध्या काळजीवाहू सरकार आहेत. त्यामुळे बरोबर. मुख्यमंत्री मंत्री याची पाहणी करतात. यात वावगं असं मला काही वाटत बर. नाही पण राज्यपाल याच्यामध्ये कुठेच दिसलेले नाही, त्यांचं एखादं स्टेटमेंट नाही आहे किंवा त्यांच्याकडून ही तारीख घोषित झाली आहे असं दिसत नाहीये, त्यामुळे हे प्रश्न उपस्थित होत आहेत लोकांमध्ये. नाही. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण राज्यपालांच्या कार्यालयाकडून कदाचित त्याची तारखेची घोषणा झाली असती तर हे प्रोप्रायटीच्या दृष्टीने योग्य झालं असतं. पण जरी झालं नसलं तरी याला माननीय राज्यपालांची अनुमती निश्चित आहे, हे मी हे खात्रीशीर सांगू शकतो. कारण राज्यपालांच्या अनुमतीच्या शिवाय हा असा कार्यक्रम होऊ शकत नाही. कारण म्हणजे शेवटी असं राज्यपालच असं सगळ्यांना शपथ देतात. हा. बरोबर. नाही, नक्कीच नक्कीच. म्हणजे असं आहे का की चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी तारीख घोषित केली आणि त्याच्यानंतर मग आता राज्यपालांसमोर प्रश्न पडला, आता यांनी तर तारीख घोषित केलेली आहे, आता मी विरोध करून किंवा असं करून काय उपयोग आहे, तर ठीक आहे माझी संमती आहे म्हणून मी घोषित करतो, असं पत्र देतो, असं काय झालंय का? आता यामध्ये एक्झॅक्टली काय झालंय सांगता येत नाही. पण हे निश्चित प्रकारे मी सांगू शकतो, कारण माझ्या गेल्या 40 वर्षाच्या अनुभवावरून, की प्रत्येक बरोबर. गोष्ट राज्यपालांची संमती असते आणि मान्यता असते, आणि त्यांच्या मान्यता आणि संमतीवरून हा पुढील कार्यक्रम ठरवतो. बरोबर. एक असंही म्हटलं जात होतं जेव्हा सरकार म्हणजे निकाल लागण्या अगोदर, बहुमत मिळण्या अगोदर, आणि त्यावर आपण चर्चा देखील केली होती की जर 26 तारीख ही विधिमंडळाची शेवटची तारीख होती, ती मुदत संपली, त्याच्यानंतर 27 तारखेपासून कदाचित राष्ट्रपती राजवट लागू शकते, अशी एक चर्चा त्यावेळी होती. परंतु तसं झालं नाही. मग एक नवीन मुद्दा आला की विधिमंडळात म्हणजे आमदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे विधिमंडळ स्थापन झाले, परंतु आमदारांचा शपथविधी पण झालेला नाहीये, त्यामुळे विधिमंडळ स्थापन झालेलं आहे असंही म्हणता येणार नाही. मग त्यामध्ये एवढ्या 10-12 दिवसांमध्ये अजूनही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही? कारण फक्त काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये ते सर्व राज्य सोपवलेलं आहे आणि यामध्ये राज्यपालाचा कुठेच रोल नाहीये. एक संविधानात्मक बाब आपल्याला सांगू इच्छितो. राष्ट्रपती राजवट जे आर्टिकल 356 प्रमाणे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागते, त्यामध्ये असं जर माननीय राज्यपालांच्या लक्षात आलं, आर्टिकल 356च्या तरतुदी आहे की राज्याची शासन व्यवस्था ही संविधानाप्रमाणे चालण्यास असमर्थ आहे, असं जर त्यांना वाटलं, राज्यपालांना त्यांचं मत झालं, तरच ते राष्ट्रपती राजवट ची शिफारस माननीय बरोबर. राष्ट्रपतीकडे करू शकतात. पण दोनच यामध्ये एक कंडिशन मध्ये स्पष्ट तसं आहे. होतं, बरोबर. हा, एक स्पष्ट आहे की बहुमत मिळालेलं आहे, महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे, आणि आता फक्त सरकार स्थापनेचाच प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री जे आहे नाही पण की सरकार सरकार स्थापनेचा एक मुद्दा आहे, तो बरोबरच तुम्ही म्हणताय, परंतु विधिमंडळाची मुदत संपल्यानंतर जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचा शपथविधी अजून झालेला नाहीये, म्हणजे सदन बसलेलं नाहीये. तर त्यामुळे ती मुदत जी आहे ती संपली आणि मग राज्यकारभार कसा चालतोय? म्हणजे सरकार स्थापन नाहीये हा एक वेगळा मुद्दा आहे, परंतु विधिमंडळाची पण स्थापना झालेली नाही अजून. नाही, 14व्या विधानसभेची मुदत संपल्यानंतर जी 15वी विधानसभा आहे ती, मला वाटतं 25 तारखेला त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. त्याच्यामुळे 15वी बर. विधानसभा ही घटित झालेली आहे, आणि ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं नियमाप्रमाणे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट सेक्शन ओके. 76 प्रमाणे ते हा, नोटिफिकेशन म्हणजे निघाले. त्यासाठी हा. त्यासाठी माझ्या माहितीसाठी आणि प्रेक्षकांच्या देखील विधिमंडळाची स्थापना करण्यासाठी विधानसभेमध्ये जाऊन शपथ ग्रहण करण्याची गरज नाहीये, एक नोटिफिकेशनद्वारे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. विधिमंडळाची म्हणजे विधानसभा स्थापन झालेली आहे, ती प्रक्रिया पूर्ण हा. झालेली आहे. आता ओके. हा शपथीचा वगैरे जो कार्यक्रम आहे, हम्म. सदस्य जे शपथ घेतात वगैरे, ती हम्म. कशासाठी शपथ घेतात? कारण ओथ घेतल्याशिवाय सदस्याला सभागृहामध्ये बोलता येत नाही. हा एक बरोबर. महत्वाचा प्रश्न आहे. आणि बर. शेवटी बर. सदस्य जर बोलले नाही सभागृहामध्ये, तर ते हम्म. विधिमंडळ एक कागदावरच विधिमंडळ राहील. त्यामुळे ओथ जे शपथविधीचा जो कार्यक्रम आहे, अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. आता तो होईलच या, आता मला वाटतं 7-8-9 हा, दिवसात. उद्यापर्यंत सांगतायत, पण अजूनही मुख्यमंत्री मिळालेला नाहीये. मुख्यमंत्रीच्या खुर्चीमध्ये कोण बसेल महायुतीकडून हे अजून निश्चित नाहीये. शिंदे पण मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नाहीत असं ते म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये, परंतु ते संध्याकाळपर्यंत निर्णय कळवतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? 10-12 दिवस झालेले आहेत, अजून सरकार स्थापन झालेलं नाहीये.
आणि हे सरकार स्थापन न होण्यामागे जी पदासाठी किंवा खुर्चीसाठी जी चढाओढ आहे दोन पक्षांमध्ये, विशेष करून भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये जी चढाओढ चालू आहे, त्याकडे कसं बघताय तुम्ही? नाही, यामध्ये काय झालं, काळजी अहो मुख्यमंत्री, मला बरेच प्रश्न यापूर्वी विचारले, ही संकल्पना कुठे संविधानामध्ये नाही आहे केअरटेकर गव्हर्नमेंट. कारण शेवटी बरं. काय, आता मी तुम्हाला तरतूद त्याच्यामध्ये अशी आहे की आर्टिकल 163 मध्ये इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर हू द चीफ मिनिस्टर विथ द चीफ मिनिस्टर ॲज द हेड टू एड अँड ऍडवाइज द गव्हर्नर. म्हणजे राज्यपालांना कोणताही कारभार, शासनाचा राज्याचा कारभार हे मंत्री परिषदेच्या सल्ल्याशिवाय करता येत नाही. राज्यपाल बरोबर. स्वतः कोणतेही चालवू शकत नाही. म्हणून बरोबर. या संकल्पनेतून ब्रिटिश प्रथा जी आहे त्यामध्ये केअरटेकर गव्हर्नमेंट म्हणजे काळजीवाहू सरकार, आपलं सुद्धा आपल्याला आठवत असेल, केंद्रामध्ये सुद्धा पूर्वी जेव्हा जनता पार्टीचं सरकार हम्म. गेल्यानंतर चरण सिंग वगैरे हे हो. काळजीवाहू पंतप्रधान हम्म. वगैरे बनलेले होते. हम्म. तर हम्म. ती संकल्पना त्यावेळेस आपल्याला मुळात राबवली गेली आपल्या संविधानामध्ये. आणि तिचाच आधार घेऊन आपण मागच्या वेळेस सुद्धा सरकार लगेच काही स्थापन झालेलं नाही, त्याला 8-10 दिवसाचा कालावधी गेलेलाच आहे. मागचं बरं. गव्हर्नमेंट किंवा त्याच्या मागचं गव्हर्नमेंट वगैरे 19चा. बरोबर. 19चं घ्या. तर यामध्ये वावगं असं काही नाही, तर सरकार आहेच ना शेवटी. 163 आर्टिकल प्रमाणे देअर शॅल बी काउन्सिल ऑफ मिनिस्टर, म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर असलंच पाहिजे. विदाउट काउन्सिल ऑफ मिनिस्टर गव्हर्नर कॅनॉट रन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द गव्हर्नमेंट. ही आपली मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे संविधानामध्ये बरोबर. आर्टिकल 1. बरोबर. त्यामुळे माननीय राज्यपालांनी त्यांना सरकार पुढे चालवण्यास सांगितलं, जोपर्यंत नवीन सरकार येत नाही, शपथ होत नाही, तोपर्यंत वावगं असं काही नाही, संविधानाला धरूनच आहे. आणि केअरटेकर गव्हर्नमेंटची अशी कुठे संविधान नाही, आपणच शोधून काढलेली आहे. हे ब्रिटिश प्रथा नाही, तर ही इंडियन प्रथा परंपरा आपण त्यावेळेस जनता पार्टीचं गव्हर्नमेंट वगैरे तो कार्यकाल आपल्याला आठवत असेल, त्यावेळेस बरोबर. आपण ते केलेलं आहे. आणि तीच आता पुढे आपण चालवतो की त्याला आपण गव्हर्नमेंट म्हणतो. केअरटेकर गव्हर्नमेंट असा कुठेही वाक्यप्रयोग संविधानामध्ये नाहीये. आणि नाहीये. त्याला कुठेही कायदेशीर मान्यता नाहीये. फक्त बरोबर, पण याच्यामध्ये आपण आपल्या सोयीनुसार ते हा, बनवलेलं आहे. ते डेव्हलप केलेलं आहे. फक्त बरोबर. केअरटेकर गव्हर्नमेंट जे आहे, काळजीवाहू सरकार, याला कुठे पॉलिसी डिसिजन घेता येत नाही. ते रेग्युलर डे टू डे ऍडमिनिस्ट्रेशन चालू शकते एवढं. बरोबर. बरोबर. तर धन्यवाद सर. ह्याच विषयावरती तुमच्याकडून मार्गदर्शन आम्हाला हवं होतं, ते तुम्ही केलं. आणि उत्तम प्रकारे जे संविधानिक प्रक्रिया आहे, राज्यपालांचा काय रोल असतो, काय त्यांची भूमिका असते, कशा पद्धतीने काळजीवाहू गव्हर्नमेंट म्हणजे नेमकं काय, इथपर्यंत तुम्ही आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल खरंच तुमचा आभार. आणि अपेक्षा आहे की उद्यापर्यंत राज्यामध्ये सरकार बनेल आणि आपल्याला एक 5 वर्षांसाठी परमनंट 5 वर्षांचे मुख्यमंत्री जे आहेत ते बघायला मिळतात. तर ते कोण असतील हे आपल्याला उद्याच कदाचित समजू शकतं. तुर्तास या माहितीबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.